पट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आई घर के पटापट. घाटावरची मेथीची भाजी, ती पण पातळ रश्श्यामध्ये. त्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल, हिरवी मिरची, 2-3 आल्याचे तुकडे, लसूण भरपूर, सुकं खोबरं, जिरे, शेंगदाणा, हिंग, चवीनुसार मीठ आणि साफ केलेली मेथी. ठीक आहे. आता हे तुम्ही आता गाणं ऐकलं असेल मला सुरुवातीला, सध्याचं ट्रेंडिंग झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. हे का बोललो, कशासाठी बोललो हे तुम्हाला मी सांगतोच थोड्या वेळात. मेथीची भाजी बनवताना एक काम करूया. आता आपण मिरची, जे साहित्य आहे आपलं त्याची चटणी करून घेऊया वाटून मिक्सरमध्ये बारीक. जे साहित्य बघितलं त्याचं असं आपण जाडसर वाटण करून घेतलंय पाणी टाकून. हे बघा, गॅस चालू केलेला आहे. ते गॅस गरम होतोय, सॉरी पॅन गरम होतोय. तो पण तुम्हाला मी सांगतो. मगाशी मी तुम्हाला का बोललो ते गाणं, तुम्हाला म्हटलं ना मेथी, मी ते गाणं का बोललो लक्ष्मी घर के अंदर. मेथी ही एक अशी पालेभाजी आहे जी प्रत्येक देवाला चालते, प्रत्येक देवाच्या नैवेद्याला. आणि हिचा पहिला मान असतो. जसं आपण बोलतो सगळ्या देवांमध्ये गणपतीचा मान असतो सगळ्यात आधी, तसा प्रत्येक नैवेद्यामध्ये मेथीच्या भाजीचा मान असतो. मग तुम्ही कधीही करा, दसरा करा, दिवाळी करा, घटस्थापनेत करा, एकादशी करा, अंगारकी संकष्टी करा, नॉर्मल संकष्टी करा, कोणती पण करा, पण मेथीचा हा सगळ्यात मोठा मान आहे ज्याला आपण देवास्थानी मानतो. आणि ही भाजी कधीच फेकली जात नाही. मग ती कशी असू दे, खराब झालेली असू दे किंवा काही असू दे, हिला विसर्जन केलं जातं. आणि माणसं ही शक्यतो फेकतच नाही आणि कधीच फेकू नये अशी माझी पण इच्छा आहे. तुम्ही पण तेच करा. चला आपण बघूया कसं. बघा, आपला पॅन गरम झाला. आता आपण यात टाकत आहोत तेल. थोडंसं तेल गरम होऊ द्या. सोपी पद्धत आहे एकदम. फक्त मेथी साफ करायलाच वेळ जातो. तो मेथी साफ करण्यासाठी मी तर नाही केली आहे, घरात 2 जणी आहेत, बहीण आणि दुसरी बायको, त्यांच्याकडून साफ करून घेतली. बाकीचं सगळं माझं आहे. मसाले काढण्यापासून आणि सगळं वाटपापर्यंत एवढं काम त्यांच्याकडून करून घेतलं. तेल गरम होतं आहे आपलं. तेल गरम झालं आहे. आता आपण त्यात थोडंसं हिंग टाकतोय, चिमूटभर. वाटप तर छान आहे. बघूया. गॅस मंद आचेवर करायचा. मसाला मंद आचेवर भाजून घेऊया. शक्यतो मसाला हलवत राहा, खाली लागेल म्हणजे करते. बरं, मेथीची भाजी शरीराला अतिशय पौष्टिक अशी आहे. मेथीची भाजी कशावर बघा, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, चपाती, नाचणीची भाकर सुद्धा, तांदळाच्या भाकरी पण खाऊ शकता. एवढी सुंदर. हा एक प्रकार आहे जो आमच्या इथे घाटावरती केला जातो. ॲक्च्युली आमच्या इथे नाही बोलणार आता मी, आपल्या इथे बोलणार. कारण तुम्ही आता माझं कुटुंब झालं आहे, ते जर तुम्ही मला सबस्क्राईब करता आणि माझे व्हिडिओ बघता येते, तर आपल्या गावाला, आपल्या इथे अशी गोष्ट करतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोण आलू मेथी बनवतं, कोण कांदा घालून करतं, कोण कांदा बटाटा टाकून, कांदा आणि टोमॅटो टाकून करतं. खायला खूप सुंदर. ही पातळ मेथी ही घाटावरती बनली जाते. मसाला आपला व्यवस्थित शिजला गेलाय.
आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतोय. काल तुम्हाला सांगितलंय पहिल्या व्हिडिओमध्ये मीठ शक्यतो कमीच, हां कमीच वापरा. थोडं मिक्स करून घेऊ मीठ. झालेलं आहे व्यवस्थित. आता यामध्ये आपण ॲड करत आहोत मेथीची भाजी. खायला खूप सुंदर. सगळीकडे व्यवस्थित टाकून द्या म्हणजे जेणेकरून आपल्याला हलवताना भाजी हलवताना व्यवस्थित मिक्स करता येईल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सगळीकडे मसाला व्यवस्थित लागले पाहिजे. मसाला म्हणण्यापेक्षा मी याला वाटण बोलेन, शक्यतो याला वाटणच बोलतात. आता मसाला लागलेला आहे त्याला संपूर्ण. आपण सगळं मंद आचेवर करतोय, तुम्ही बघू शकता. आता आपण काय केलंय, सगळे लोक करतात मसाल्याच्या भांड्यामध्ये उरलेला मसाला पाण्याने. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे, वाया जाऊन द्यायचं नाही काहीच. आता आपण याला मिक्स करून घेतो आहे पूर्ण. गॅस थोडा वाढवला तरी चालेल मिक्स करेपर्यंत. भाजीला उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित. आता हे आपले शिजायला ठेवले आपण. थोडा एकदा मंद आचेवर गॅस असल्यामुळे ते थोडं लेट होणार आहे, शिजणार आहे. पण भाजी शिजवत आपल्याला वाट बघावीच लागेल. आता याची उकळी आली, तयार झाली की मग आपण खायला तयार. बघून घ्या एकदा, पुन्हा बघायला भेटणार नाही कारण की पोटात जाणार आहे आमच्या. तुम्ही करा आणि तुम्ही खा आणि मला सांगा कमेंट करून नक्की कशी वाटली ती. बघा आपली भाजी तयार झाली आहे आणि आता आपण गॅस बंद करतो त्याचा. बरं तुम्हाला एक टिप द्यावीशी वाटते मला मेथीच्या भाजीसाठी. मेथीची भाजी जास्त तुम्ही परतवली किंवा हलवली तर ती कडू होते. इवन त्याच्यावरती जास्त झाकण जरी जास्त वेळ ठेवलं तरी सुद्धा ती कडू होते. तर शक्यतो टाळा मेथीच्या भाजीवरती झाकण ठेवायचं. चला मग भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. जमलंच तर शेअर पण करा.